श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी गायत्री परदेशी आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। जळगावचे माजी महापौर यांच्या मुलाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या। माई समाजसेवा प्रतिष्ठान धुळेतर्फे निमगुळ येथील प्राची माईच्या हत्येप्रकरणी क्युमाइन क्लब समोर आक्रोश धरणे आंदोलन। महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत आर्किटेक्ट नियुक्तीचा विषय वगळता इतर सर्व विषय मंजूर। आदिवासी बांधवांवरील दाखल गुन्हे मागे घेण्यात यावे यासाठी शिंदखेड्यात एक दिवसीय अन्नत्याग सत्याग्रह। केंद्र व राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ 26 नोव्हेंबर रोजी देशव्यापी लाक्षणिक संप, कर्मचाऱ्यांची निदर्शने। जुने सिटी स्कॅन मशीन त्वरित दुरुस्त करावे तसेच नवीन मंजूर झालेले सिटी स्कॅन मशीन त्वरित उपलब्ध करून द्यावे यासाठी समाजवादी पार्टीतर्फे निदर्शने। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील कोंबडी पालन करणाऱ्यांना सुगीचे दिवस आणि सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा यांच्यातर्फे साक्री तहसील कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन। आता बातमीपत्र विस्ताराने। जळगावचे माजी महापौर यांच्या मुलाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना शिवाजीनगर भागातील स्मशानभूमीजवळ बुधवारी रात्री 11:30 वाजेच्या सुमारास घडली। यामुळे खळबळ उडाली आहे। जळगावचे माजी महापौर यांच्या मुलाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना शिवाजीनगर भागातील स्मशानभूमीच्या पुढे उस्मानिया पार्क जवळ बुधवारी रात्री 11:30 वाजेच्या सुमारास घडली। याबाबत अधिक माहिती अशी की जळगाव येथील शिवाजीनगर भागात माजी महापौर अशोक सपकाळे हे राहतात। त्यांचा मुलगा राकेश सपकाळे वय 28 बुधवारी रात्री 11:30 वाजेच्या सुमारास शिवाजीनगर भागातील स्मशानभूमीच्या पुढे उस्मानिया पार्क जवळ आला असता गणेश सोनवणे, विशाल साळुंखे व इतर अनोळखी व्यक्तींनी त्यास अडवून धारदार शस्त्राने वार केला। त्यात त्याचा मृत्यू झाला। या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोके वर काढले आहे। माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मोठा मुलगा राजू उर्फ बाबू यांचा गुरुवारी वाढदिवस होता। त्यामुळे बॅनर व फटाके आणून भावाचा वाढदिवस जोरदार साजरा करावा अशी तयारी आटपून राकेश, लहान भाऊ सोनू व गाडी चालक सलमान हे तिघेही रात्री 11 वाजता हॉटेल अशोका पॅलेस येथून घरी शिवाजीनगर येथे येण्यासाठी निघाले होते। त्यावेळी शिवाजीनगर स्मशानभूमीजवळ त्यांना अडवून सदरचा हल्ला करण्यात आला। राकेशवर मागून पळून धारदार शस्त्राने वार करण्यात आल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला। सोनूच्या हातावरही वार होऊन तो जखमी झाला। चालक सलमान यानेही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला। सदरची घटना पूर्ववैमनस्यातून घडली असून शिवाजीनगर परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता। जळगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हद्दीत राहणारे सोनू अशोक सपकाळे यांनी फिर्याद दिली की त्यांचे भाऊ राकेश सपकाळे यांचा गणेश सोनवणे, विशाल साळुंखे आणि इतर 3 अनोळखी इसम यांनी रात्री जिल्हा परिषद कार्यालयाकडून शिवाजीनगर येथे जात असताना रेल्वेचं जे पटरी आहे, रेल्वे लोह मार्गाच्या बाजूला त्यांची गाडी अडवून त्यांना मारहाण करत होते हे लोक। त्याच वेळेस त्यांचे बंधू राकेश सपकाळे तिथून जात असताना सदरच्या आरोपींनी त्यांना तलवारी आणि चाकूचा वापर करून राकेश सपकाळे यांचा खून केलेला आहे। त्यानुसार जळगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 664/20 याप्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल आहे। खुनाचा त्याच्यानंतर त्याच्यात दंगलीचे कलम, शस्त्र अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल असून यातील जे 2 मुख्य आरोपी आहे विशाल आणि गणेश यांना रात्रीच पोलिसांनी अटक केलेली आहे। इतर आरोपींचा शोध सुरू आहे। गुन्ह्याचा पुढील तपास जळगाव उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता IPS ऑफिसर हे स्वतः करत आहेत। धुळे तालुक्यातील निमगुळ येथील प्राची माईच्या हत्येतील मारेकरी अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत, म्हणून सदर प्रकरणाचा तपास CID मार्फत करावा यासह विविध मागण्यांसाठी माई समाज सेवा प्रतिष्ठान धुळेतर्फे क्युमाइन क्लब समोर आक्रोश धरणे आंदोलन करण्यात आले। धुळे तालुक्यातील निमगुळ येथील प्राची माई या चिमुकलीचे अपहरण करून हत्या करण्यात आली आहे। तिचे मारेकरी अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाही, त्यामुळे सदर प्रकरणाचा तपास CID मार्फत करावा यासाठी माई समाज सेवा प्रतिष्ठान धुळेतर्फे शहरातील जेल रोडवरील क्युमाइन क्लब समोर आक्रोश धरणे आंदोलन करण्यात आले। दिनांक 17 ऑक्टोबर रोजी निमगुळ येथील प्राची माई या चिमुकलीस तिच्या घरातून अपहरण करून तिला जिवंत विहिरीत फेकून तिचा खून करण्यात आला। सदरची घटना घडून जवळपास 20 दिवसापेक्षा जास्त कालावधी लोटला असून अद्याप मारेकऱ्याचा कुठलाही सुगावा लागला नाही।
ही दुर्दैवी बाब असून या निरागस बालिकेचा अंत माणुसकीला काळिमा फासणारा असून मारेकरी एवढा सराईत आहे की त्याचे धागेदोरे पोलिसांना सापडू शकत नाही. यात होणारी दिरंगाईमुळे समाज मनाचा आक्रोश दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणून प्राचीच्या मारेकऱ्यास त्वरित शोधण्यासाठी सदरच्या गुन्ह्याची चौकशी सीआयडी यंत्रणेमार्फत करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी दिलीप देवरे, BN बिरारी, अण्णा माळी, ज्ञानेश्वर माळी, राजेश बागुल, प्रशांत माळी, दीपक खैरनार, तुकाराम माळी, बापू खलाने आदी उपस्थित होते. 17 ऑक्टोबर या दिवशी या धुळे जिल्ह्यामध्ये निमगुळ गावामध्ये एक अत्यंत कलंकित घटना घडली. कुमारी प्राची माळी ही 2 वर्षाची निरागस बालिका तिच्या घरातून रात्री अपहरण केलं आणि घरापासून 1.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या म्हणजे तिला टाकून दिलं आणि तिची हत्या करण्यात आली. अत्यंत क्रूर घटना ही, सगळ्यांच्या हृदय वावक अशी घटना ही. त्यानंतर आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिली, SP साहेबांना निवेदन दिली, धुळे तालुका साहेबांशी चर्चा केली, सर्वांशी चर्चा केली. परंतु आज या घटनेला 20 दिवस झाले तरी आजपर्यंत आरोपींचा शोध नाही. आपलं पोलीस डिपार्टमेंट दिल्ली, नोएडा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश येथून आरोपींना अटक करून आणतात. पण या धुळे तालुक्यातील निंबुळ गावातील या प्राची माळीच्या आरोपींना अद्यापही अटक झालेली नाही. तर त्या आरोपींना लवकरात लवकर अटक व्हावी आणि त्यांना शिक्षा व्हावी याकरता आम्ही शासनाचे लक्ष वेधण्याकरता आज या ठिकाणी OBC समाज, माळी समाज यांच्या वतीने 1 दिवसीय धरणे आंदोलन आयोजित केलं आहे. या आंदोलनात विविध राजकीय पक्षाचे, विविध सामाजिक संस्थांचे, महिला संस्थांचे, महिला मंडळ हे सर्व या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आम्ही या सर्वांच्या वतीने मी प्रशासनाला विनंती करतो की तुम्ही लवकरात लवकर आरोपींना अटक करा, अन्यथा यापुढे या धुळे जिल्ह्यातील नाहीच तर महाराष्ट्रातील माळी समाज हा धुळ्यामध्ये जमवून आणि एक मोठा मोर्चा या ठिकाणी आयोजित करण्यात येईल आणि होणाऱ्या परिणामात शासनाने ही शासनाची जबाबदारी राहणार आहे असं मी तुम्हाला आव्हान. धुळे महानगरपालिकेची स्थायी समितीची ऑनलाईन साप्ताहिक सभा मनपाच्या भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी सभागृहात संपन्न झाली. सभेत आर्किटेक्ट नियुक्तीचा विषय वगळता इतर सर्व विषय मंजूर करण्यात आले. धुळे महानगरपालिकेची स्थायी समितीची ऑनलाईन साप्ताहिक सभा भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी सभागृहात संपन्न झाली. सभेत आर्किटेक्ट नियुक्तीचा विषय वगळता इतर सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली. सभेत चर्चेसाठी विषय क्रमांक 76 ते 80 असे 6 विषय ठेवण्यात आले होते. त्यातील विषय क्रमांक 79-3 महापालिकेच्या विविध प्रकल्पासाठी शासनाच्या मंजूर दराप्रमाणे मे बिल्डकॉन कन्सल्टन्सी औरंगाबाद यांना आर्किटेक्ट नियुक्ती देण्याचा विषय नामंजूर करण्यात आला. इतर 5ही विषय मंजूर करण्यात आले. चर्चेत अमोल मासुळे, कमलेश देवरे, युवराज पाटील यांनी सहभाग नोंदवला. यावेळी महाराष्ट्र केसरी राजधर कोळी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सभेत सभापती सुनील बैसाणे, उपायुक्त शांताराम गोसावी, सहाय्यक आयुक्त विनायक कोते, नगर सचिव मनोज वाघ, सदस्य भारती माई, युवराज पाटील, अमोल मासुळे, सुनील सोनार, कमलेश देवरे, मुक्तार मनसुरी, मंगला पाटील आदी उपस्थित होते. आणि त्याच्या अनुषंगाने त्यांना ज्या ज्या सुखसोयी उपलब्ध झाल्या पाहिजेत त्या अनुषंगाचा आपण आणि धुळे महानगरपालिकेच्या उत्पन्न वाढीच्या बाबतीमध्ये आपण काही सूचना केल्या होत्या आणि त्याच्या सर्व अंमलबजावणीच्या माध्यमातून अधिकारी आणि माननीय आयुक्त साहेब त्या पद्धतीने अंमलबजावणीसाठी तत्पर झालेले आहेत आणि सदरचा बजेट आज आपण आदरणीय धुळे शहराचे महापौर चंद्रकांत बापूजी सोनार साहेब यांना आजची बैठक झाल्यानंतर मीटिंग झाल्यानंतर लगेच आपण त्यांना स्वाधीन करणार आहे आणि त्यानंतरच्या महासभेमध्ये सदरच्या आर्थिक बजेटला मंजुरीसाठी त्या ठिकाणी सादर करणार आहे. तरी सर्व कर्मचारी वर्गाला सूचित करतो की आपण बजेटची अंमलबजावणी करत असताना सर्व गोष्टीचे या ठिकाणी बारीक सारीक गोष्टी तपासून घ्यायच्या आहेत आणि माझ्या पत्रकार बांधवांचं नेहमीच मला आशीर्वाद प्रेम असतेच
आणि त्यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाच्या बळावर मला जे जे काही शक्य होते ते मी करण्याचा माझ्या परीने प्रयत्न करत असतो. सारंगखेडा येथील अल्पवयीन आदिवासी मुलीच्या अत्याचाराच्या घटनेविरोधात आदिवासी बांधवांनी मोर्चा काढल्यामुळे आदिवासी बांधवांवर गुन्हे दाखल करण्यात आले. सदरचे गुन्हे मागे घेण्यात यावे यासाठी शिंदखेड्यात भिल समाज विकास मंचतर्फे बुधवारी एक दिवसीय अन्नत्याग सत्याग्रह करण्यात आला. शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे एक अल्पवयीन आदिवासी मुलीवर अत्याचार करून खून केल्याच्या घटनेवरून आदिवासी बांधवांनी मोर्चा काढला होता. त्यामुळे आदिवासी बांधवांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ते मागे घेण्यात यावे यासाठी भिल समाज विकास मंच संस्थापक अध्यक्ष दीपक ऐरे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी शिंदखेडा येथे एक दिवसीय अन्नत्याग सत्याग्रह करण्यात आला. रावेर तालुक्यातील भुरखेडा तसेच सारंगखेडा येथील घटनेचा शिंदखेडा येथे भिल समाज विकास मंचतर्फे निषेध करून न्याय मिळावा व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी आदिवासी बांधवांनी मोर्चा काढला होता. त्यामुळे आदिवासी बांधवांवर गुन्हे दाखल करण्यात आले. सनदशीर मार्गाने आंदोलन करूनही गुन्हे दाखल झाल्यामुळे भिल समाज विकास मंचतर्फे सदरचे गुन्हे मागे घ्यावे यासाठी बुधवारी एक दिवसीय अन्नत्याग सत्याग्रह करीत नायब तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. सदर अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, सुनील चौधरी, उदय देसले, चंद्रकांत सोनवणे यांनी पाठिंबा दिला. सत्याग्रहात हिराबाई अहिरे, सोनीबाई मालचे, श्याम ठाकरे, नानभाऊ सोनवणे, भरत मालचे, श्रीराम मोरे, अशोक सोनवणे, महेंद्र मालचे, सुरेश भिल, सोमा ठाकरे, रवींद्र मोरे आदी सहभागी झाले होते. त्याची दखल घेतली पाहिजे. राज्य शासनाने, केंद्र शासनाने जो ओबीसी, आदिवासी, दलित, बहुजन ज्या समाजावर, ज्या महिलांवर आज सुरक्षित नाहीत, पुरुषही सुरक्षित नाहीत, समाज सुरक्षित नाहीत, याची दखल सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी घेतली पाहिजे. ती केंद्रानेही घेतली पाहिजे, गृहमंत्रीनेही घेतली पाहिजे. कारण आज बहुजन समाज हा सुद्धा सुरक्षित नाहीत, आदिवासी समाज सुरक्षित नाहीत, ओबीसी नाही, दलित नाही. आणि आज ज्या महाराष्ट्रात आपण सांगतो महाराष्ट्र हा साधू संतांचा महाराष्ट्र आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, महात्मा ज्योतिबा फुलेंचा महाराष्ट्र आहे, अशी अनेक संत महापुरुषांची परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. परंतु आज या बघता या 15 दिवसाच्या घटनात महाराष्ट्रात ज्या झालेली घटना आहे ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. मग ती रावेरची घटना असो, तिथं अल्पवयीन पोरीची, आदिवासी महिला पोरीची हत्या करून त्यांच्या सहित भावंडांना, 4 भावंडांच्या त्यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर आपल्या धुळे जिल्ह्यात निंगुड गावात 2 वर्षाची आमची माडी समाजाची पोरगीवर तिच्या विहिरीत टाकून हत्या करण्यात आली. त्यानंतर आता सारंगखेडा येथे आदिवासी मुलीवर तिला बोलवून तिची हत्या करण्यात आली, निर्गुण हत्या करण्यात आली. अशा माणुसकीला काळीमा फासणाऱ्या ज्या घटना महाराष्ट्रात घडत आहेत, म्हणून आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना भिल समाज विकास मंचमार्फत आणि काँग्रेसचे आमचे नेते सन्माननीय श्यामदादा सनेर असो, आमचे गटनेते सुनील भाऊसाहेब चौधरी असो, उदय देसले असो आणि सर्व आदिवासी कार्यकर्ते, अण्णा मालचे असो आणि सर्व जमलेले सर्व सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते आदिवासी समाजाचे, मग ते आदिवासी, दलित, ओबीसी समाजाचे सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन आम्ही या गोष्टीचा निषेध करत आहोत. आणि मुख्यमंत्री साहेबांच्या तहसीलदार साहेब मार्फत आम्ही निवेदन देतोय का मुख्यमंत्री साहेबांना आम्ही विनंती केली का अशा ज्या प्रवृत्तीचे जे लोक आहेत, ज्या गुन्ह्यात आहेत, या अशा गुन्ह्याच्या आरोपींना फाशी देण्यात यावी. याच्यासाठी आम्ही आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर अन्नत्याग सत्याग्रह करण्यात आलेला आहे. जर त्या आरोपींना फाशी दिली नाही आणि कायदा सुव्यवस्था राखता आला नाही महाराष्ट्रात, तर आम्ही बहुजन समाजातले, आदिवासी समाजातले, दलित कार्यकर्ते आम्ही सर्व एकत्र येऊन या महाराष्ट्राचा चक्काजाम केल्याशिवाय राहणार नाही. आपकी जय, जोहार, जिंदाबाद. केंद्र व राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ देशातील 12 कामगार संघटनांनी 26 नोव्हेंबर रोजी देशव्यापी लाक्षणिक संप पुकारला आहे. त्याबाबत धुळे जिल्हाधिकाऱ्यांना संपाची नोटीस देत कर्मचाऱ्यांतर्फे निदर्शने करण्यात आली. केंद्र व राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण, कंत्राटीकरण धोरण रद्द करणे, आउटसोर्सिंग, फिक्स पे पद्धत बंद करणे, नवीन अंशदायी पेन्शन योजना रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, अंशकालीन कामगार कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करणे, भांडवल धारजीने कामगार कायदे करणे, हमीचे काम देणे, समान काम समान वेतन लागू करणे आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी देशातील 12 कामगार संघटनांनी 26 नोव्हेंबर रोजी देशव्यापी लाक्षणिक संप पुकारला आहे. या संपाची नोटीस जिल्हाधिकाऱ्यांना कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी दिली. जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस देण्यापूर्वी सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक कल्याण भवन येथे पार पडली. यावेळी डॉक्टर संजय पाटील, MG दिवरे, नाना पाटील, कॉम्रेड LR राव, अशोक चौधरी,
कॉम्रेड पोपट चौधरी, वाल्मिक चव्हाण, संजय गिरासे, संजय मागणे, विश्वास पगार, एच.व्ही. नांद्रे, राजेंद्र पाटील, बापू पारधी, प्राध्यापक बी.एम. जावरे, उज्ज्वल भांबरे, कल्पेश माळी, प्रवीण मोरे, शालिक बोरसे, गंगाराम कोळेकर, भागवत चितळकर, विशाल पाटील, कॉम्रेड वसंत पाटील, उदय पाठक, अतुल ठाकूर, बी.एन. बिरारी, संजय देवरे, मनोहर पाटील, अमित भांबरे, सुमित नगराळे, सिद्धार्थ वाघ, सरफराज खाटी आदी उपस्थित होते. आज कामगार कर्मचारी संघटना संयुक्त समितीच्या वतीनं सर्व कामगारांच्या वतीनं जो काही देशव्यापी लाक्षणिक संप 26 नोव्हेंबरला जाहीर करण्यात आलेला आहे, या देशव्यापी संपामध्ये अखिल भारतीय पातळीवरच्या बलाढ्य 10 कामगार संघटना आणि राज्यातील सर्व कामगार कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या संपात शेतमजुरांसह, औद्योगिक कामगारांसह, हमाल मापाड्यांसह, नॅशनल बँकाचे बँक युनायटेड फोरमपासून सर्व या ठिकाणी या संपात 10 कोटीच्या आसपास कामगार श्रमिक या संपात उतरत आहेत. आणि 26 नोव्हेंबरला आम्ही केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारचा जो काही कामगार विरोधी धोरणांचा आम्ही निषेध व्यक्त करणार आहोत. लाखो प्रमाणात कर्मचाऱ्यांची, कामगारांची पदे रिक्त आहेत. महाराष्ट्रात 1,70,000 कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. अनेक मागण्या आहेत की ज्या आम्हाला अजून महागाई भत्ता दिलेला नाही. जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. महागाई प्रचंड वाढलेली आहे. पेट्रोल डिझेलची महागाई वाढली आहे. शेतकरी विरोधी कायदे बनवले जात आहेत. या सगळ्या भूमिकेचा निषेधार्थ 26 नोव्हेंबरला जो देशव्यापी संप होणार आहे, त्या दिवशी धुळ्यामध्ये प्रचंड मोठ्या मोर्चाचं नियोजन करून आम्ही त्याचा संताप व्यक्त करणार आहोत. सरकार जोपर्यंत खाजगीकरण, जागतिकीकरण, उदारीकरण, कंत्राटीकरण, फिक्स पे या पद्धती, आउटसोर्सिंग हे बंद करत नाही तोपर्यंत देशातील कामगार आता मागे हटणार नाही. या भूमिकेत आम्ही आहोत. याची नोंद केंद्र सरकारने घ्यावी असे आम्ही कामगार कर्मचारी संघटना संयुक्त समितीच्या वतीने करीत आहोत. धुळे शहरातील भाऊसाहेब शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन त्वरित दुरुस्त करावे, तसेच नवीन मंजूर झालेली सिटी स्कॅन मशीन त्वरित उपलब्ध करून द्यावे या मागणीसाठी समाजवादी पार्टीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. धुळे शहरातील भाऊसाहेब वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन त्वरित दुरुस्त करावे, तसेच नवीन मंजूर झालेले सिटी स्कॅन मशीन त्वरित उपलब्ध करून द्यावे या मागणीसाठी समाजवादी पार्टीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की चक्करवाडी रोडवरील भाऊसाहेब वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात धुळे शहरातील तसेच धुळे, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील गोरगरीब रुग्ण उपचारासाठी येत असतात. सदर ठिकाणी रुग्णांच्या विविध तपासणीसाठी सिटी स्कॅन मशीनची अत्यंत आवश्यकता आहे, परंतु सदर ठिकाणी असलेले सिटी स्कॅन मशीन गेल्या 2-3 महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे रुग्णांचा अत्यंत हाल होत असून रुग्णांना खासगी रुग्णालयात सिटी स्कॅन करण्यासाठी जावे लागत असल्यामुळे आर्थिक भारही सहन करावा लागत आहे. म्हणून बंद अवस्थेत असलेले सिटी स्कॅन मशीन त्वरित दुरुस्त करून रुग्णसेवेसाठी उपलब्ध करावे, तसेच रुग्णालयासाठी मंजूर झालेले नवीन सिटी स्कॅन मशीनही त्वरित रुग्णसेवेसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी अमीन पटेल, रफिक शाह, इनाम सिद्दीकी, निहाल अन्सारी, गुलाम कुरेशी, अकील शाह, अकील अन्सारी, इरफान शाह, नवीद अन्सारी, रशीद शाह, सलीम टेलर, रमजान पहलवान, सलीम चमड़ेवाले आदि उपस्थित होते. मेडिकल कॉलेज में नॉन कोविड शुरू हो चुका है. उसके लिए आपघात के पेशेंट, पूरे जिले के पेशेंट वहाँ पर आ रहे हैं अभी. और जो आपघात के पेशेंट है, जो कोविड के पेशेंट है, कोविड के पेशेंट को HRCT करना पड़ता है और एक्सीडेंट के पेशेंट को जो है ब्रेन का सिटी स्कैन करना पड़ता है. 3 महीने से सिटी स्कैन मशीन बंद है और सिटी स्कैन मशीन पूरा भंगार हो चुका है. इसके लिए सिटी स्कैन मशीन को बार बार बनाना पड़ता है. हम लोग समाजवादी पार्टी की तरफ से 2 साल से लड़ रहे थे. सिटी स्कैन मशीन साल भर से मंजूर है. हमने अमित देशमुख साहब को भी लेटर दिया है कि सिटी स्कैन मशीन यहाँ पर नया आना चाहिए, मगर 8 महीने हो चुके हैं, अभी तक सिटी स्कैन मशीन आया नहीं है. अगर यही हालात रहे तो बहुत सारे पेशेंट की जान जाती है, सिटी स्कैन निकलता नहीं है. अगर कहीं पर सिटी स्कैन करने के लिए भेजते हैं तो 2 से 3 हज़ार रुपये उसको खर्च लगता है और जाने के अंदर वो पेशेंट की कंडीशन खराब होती है. अगर 1 महीने के अंदर सिटी स्कैन मशीन नहीं आता है तो हम जो है समाजवादी पार्टी यहाँ पर बहुत बड़ा आंदोलन छेड़ेंगे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी गावरान कोंबडीचे अंडे मोठ्या प्रमाणात गुणकारी ठरत असल्यामुळे ग्रामीण भागातील कोंबडी पालन करणाऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी गावरान कोंबडीचे अंडे मोठ्या प्रमाणात गुणकारी ठरत असल्यामुळे ग्रामीण भागातील कोंबडी पालन करणाऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकजण शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताना दिसून येत आहे. जीवनसत्व वाढवण्याच्या गोळ्या घेण्यात येत आहेत. यातच प्रतिकारशक्ती वाढवण्यास गावरान कोंबडीचे अंडे मोठ्या प्रमाणात उपायकारक ठरत असल्याने अंडीप्रेमींनी आता गाव खेड्यांमध्ये आपला मोर्चा वळवल्याचे दिसून येत आहे. गावठी कोंबड्यांना व त्यांच्या अंड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याने ग्रामीण भागातील कोंबडी पालन करणाऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत. इतर वेळी 6 ते 7 रुपयांना विकले जात असलेली अंडी 12 ते 15 रुपयांना विकली जात आहे. तरी सुद्धा अंडी भेटत नसल्यामुळे अंड्यांसाठी ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे. कोंबडींचा अंड्याला भाव चांगला म्हणजे मागणी चांगली आहे. कमीत कमी त्याचं म्हणजे एका अंड्याची किंमत 12 ते 15 आहे. कोरोनामुळे त्या अंड्यांचा फायदा एवढा झालेला आहे लोकांना की आमच्याकडे आता बुकिंग आहे. कोणाचं 10 दिवसाचं, कोणी 5 दिवसाचं आहे. अंडा शिल्लक नाही, त्याच्यामुळे थोडीशी अडचण येते. पण ते थांबत आहेत कारण या अंड्यापासून कोरोनाला थोडासा हातभार मिळाला आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या विरोधात सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा यांच्यातर्फे साक्री तहसील कार्यालयावर हजारोंच्या संख्येने मोर्चा काढून तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करीत प्रशासन आज धारेवर धरले. केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या विरोधात सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा यांच्यातर्फे साक्री तहसील कार्यालयावर हजारोंच्या संख्येने मोर्चा काढीत तहसील कार्यालयासमोर सुमारे 6 तासापेक्षा जास्त वेळ ठिय्या आंदोलन करीत प्रशासन आज धारेवर धरले. सत्यशोधक शेतकरी सभेतर्फे यावेळी विविध मागण्या करण्यात आल्या. केंद्र व राज्य सरकारने आदिवासी विकास मंडळ कार्यालय व धुळे अंतर्गत सरकारी हमीभाव केंद्र तात्काळ सुरू करावे. शेतीमाल हमीभावानुसार खरेदी न करणाऱ्या सरकारी व खाजगी व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे. आदिवासी वन हक्क कायदा व पंचायत विस्तार अधिनियम 1996 पैसा ॲक्टची योग्य अंमलबजावणी करीत 7/12 उतारे द्यावेत. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. ओला दुष्काळ जाहीर करावा. या मागण्यांसाठी आदिवासी आक्रमक होत त्यांनी दुपारी 1 वाजेपासून तहसील कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत इथेच बसू असा त्यांनी निश्चय केला असून पोलिसांनी आम्हाला अटक केली तरी चालेल या निर्णयावर ते सायंकाळपर्यंत ठाम होते. सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने त्याचप्रमाणे सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने आज देशभर निदर्शने चालू आहेत. त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी साक्री तहसील कचेरीवर निदर्शने करीत आहोत. तर आमच्या ज्या काही मागण्या आहेत, मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, त्यांना हमीभाव मिळायला पाहिजे, त्या शेतीमालाला हमीभाव मिळायला पाहिजे. त्याचप्रमाणे त्यात ते महामंडळ, आदिवासी महामंडळ भरड धान्य खरेदी केंद्र ही प्रत्येक ठिकाणी जिथं सोयीस्कर असेल त्या ठिकाणी निवेदनामध्ये म्हटलं आहे आम्ही त्याप्रमाणे सुरू करण्यात यावीत. आणि जे काही इतर जे काही दुष्काळी जो काही निधी आहे तो जाहीर झालेला आहे 2018 ते 2019 तो आत्तापर्यंत मिळालेला नाही. त्याची अंमलबजावणी होऊन वन हक्क दावेदारांना त्याचा लाभ मिळण्यात यावा. सत्य की जय हो. लाल सलाम. या ठिकाणी तहसील कार्यालयावर 1 वाजेपासून तर आता 5 वाजले आहेत तोपर्यंत अजून निदर्शने चालूच आहेत. तर प्रशासन यंत्रणा अजून आमच्याकडे लक्ष देत नाही. तर कष्टकरी शेतकरी आणि आदिवासींच्या जे काही हिताचे कायदे म्हणतात त्यांना हा पूर्णविराम असा एक आमचा समज आहे. तरी त्यांनी अंमलबजावणी करण्यात यावी. सत्य की जय हो. पुन्हा पाहूयाच्या ठळक घडामोडी. जळगावचे माजी महापौर यांच्या मुलाची धारदार शस्त्राने वार करून निर्घुण हत्या. माळी समाज सेवा प्रतिष्ठान धुळेतर्फे निमगुळ येथील प्राची माळीच्या हत्येप्रकरणी क्युमाइन क्लब समोर आक्रोश धरणे आंदोलन. महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत आर्किटेक्ट नियुक्तीचा विषय वगळता इतर सर्व विषय मंजूर. आदिवासी बांधवांवरील दाखल गुन्हे मागे घेण्यात यावे यासाठी शिंदखेड्यात 1 दिवसीय अन्नत्याग सत्याग्रह. केंद्र व राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ 26 नोव्हेंबर रोजी देशव्यापी लाक्षणिक संप, कर्मचाऱ्यांची निदर्शने. जुने सिटी स्कॅन मशीन त्वरित दुरुस्त करावे तसेच नवीन मंजूर झालेले सिटी स्कॅन मशीन त्वरित उपलब्ध करून द्यावे यासाठी समाजवादी पार्टीतर्फे निदर्शने. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील कोंबडी पालन करणाऱ्यांना सुगीचे दिवस.
आणि सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा यांच्यातर्फे साक्री तहसील कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.